कामावर सुट्टी आधी आहे नियोजन लावलं जेवणाचं. मोर्याला मला न्यायला व्हिडिओ करायला म्हणलं मास्क काढला लगेच. तर पाहुण्याने इकडे कॅन ठेवलं गाडीवर आणि पुढे चाललो तर या बांधा रस्ता काढत पोहोचलो. पाहुण्यानं म्हटलं रान बघा आमचं शाळू मिरच्या सगळं होतं. पाहुण्यानं लाकडं घेतली मोडून जेवणासाठी आणि माती लावा चालू केला. पाहुण्यात आज लई काम करायला कारण पार्टीच पाहुण्याची होती, त्यात काही विषयच नव्हता. आणि आज अचानक होता मोऱ्या कांदा बिंदा कापून कच्च मध्ये नियोजन केला मोऱ्यानं आणि जेवणाचं नियोजन चालू केला. पाकिट या तोंडानं फोडल्याशिवाय चवच येत नाही आपल्याकडे. तर दही हळदपूड मीठ वगैरे घातलं आणि घसघशीत हाताने हलवलं. सगळं चिकन आणि बिकन सगळं मिक्स करून टाकलं घसघशीत. बारीक कांदा चिरलेला आणि त्याने टाकली फोडणी आणि सगळा मसाला मिक्स करून घेतला आणि पर्यंत वर टाकला चिकन आणि गच्च पातेलं भरलेलं. मोऱ्यानं हलवता सगळं खाली पण पाडला. तेवढंच असू दे म्हटलं, त्याला पण काहीतरी पाहिजे की चुलीला. आणि हे सगळं कांदा कापायला पाहुण्या बसून तर मोऱ्याने इकडे भाताचं पण नियोजन लावलं. भाताला फोडणी टाकली आणि त्याचा मसाला पण तयार करून घेतला. करकरीत मसाला भाजला, मग घातलं तांदूळ आणि मस्त हलवून घेतलं. तर चुलीला जाळ कसा लागलेला मस्त. आणि लोकेशन बघा की कसलं भार आहे. मस्त जंगलात सगळं नियोजन लावलेलं. आज नाद गोळा होतं सगळं. आणि पाहुण्यानं जरा कांदा मेंदा गोल चिरून नियोजन जरा व्हिडिओ चांगलं करा म्हटला. लोकेशन कसं आहे तेवढं सांगायला लागते भावानं. तर मोऱ्या हलवायला लागलेला अजून. आणि जेवायला बसल्यावर कशी रस्सा वाढायला बघा की तात न घ्या. क्वालिटी कशी होती दाद्याला विचारायला पाहिजे. दाद्या सांगतोय थांबा. मोऱ्यानं जेवण काय केलंय नाद खोळाच. जाता जाता तेवढं फॉलो करा, लाईक करा आणि शेअर पण करा.